नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहिती असेल, नागपूर महानगरपालिका या अंतर्गत JNM या पदाची 52 जे पद आहेत त्याची जाहिरात ही ऑलरेडी आलेली आहे आणि लवकरात लवकर बाकी देखील जाहिराती या येणार आहेत। आणि JNM या पदाविषयी जर आपण बघितलं किंवा या परीक्षेविषयी बघितलं तर नेमकं काय सिलेबस असतो आणि प्रामुख्याने त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक, तांत्रिक घटक आपण त्याला म्हणू शकतो किंवा टेक्निकल घटक, हा अतिशय महत्त्वाचा आहे। मग त्याचा अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे, त्याचबरोबर नेमकं त्यामध्ये कोणत्या प्रकारचा सिलेबस आहे आणि आपण हा जो पेपर आहे म्हणजे सध्या फक्त नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आली आहे, लवकरात लवकर बाकी देखील महानगरपालिकांची जाहिरात येणार आहे। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण JNM या परीक्षेविषयी डिटेलमध्ये माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। जेही विद्यार्थी मित्र याची तयारी करतायत, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लेक्चरला लाईक देखील करा, हे महत्त्वाचं आहे। चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की अशाच प्रकारचे पूर्ण या परीक्षेविषयी महत्त्वाचे व्हिडिओ आता आपण कंटिन्यू घेऊन येत राहणार आहोत तुमच्या सर्वांसाठी। चला तर आपण करूयात सुरुवात। महत्त्वाचं म्हणजे यासाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने बॅच देखील लॉन्च केली आहे। बॅच विषयी देखील आपण बोलणार आहे, परंतु एकदा आपण नेमकं परीक्षा काय अशी कशा पद्धतीने होते याविषयी डिटेल एकदा बोलूयात। चला तर बघितलं तर महत्त्वाचं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पेपर आहे किंवा हे जे पद आहे यामध्ये कोणकोणते विषय असणार आहेत, मराठी, इंग्लिश आणि बौद्धिक चाचणी। आता हे जर आपण बघितलं, कोणतीही तुम्ही जर सरळ सेवेची जर पेपर दिला, कोणताही सरळ सेवेचा पेपर असेल त्यामध्ये काय असतं, मराठी, इंग्लिश, GK GS आणि गणित बुद्धिमत्ता, बरोबर आहे। त्याच पद्धतीने आता हे जर आपल्याला बघितलं तर तुम्ही हे 4 विषय इथे दिलेले आहेत, मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान म्हणजेच GK GS झालं आपलं। हे सुद्धा टॉपिक यामध्ये आहेत। म्हणजे सरळ सेवेला जो सिलेबस असतो त्याचप्रमाणे सरळ सेवेला ज्या पद्धतीचे प्रश्न असतात त्याच पद्धतीचे प्रश्न कुठे असणार आहे, यामध्ये देखील असणार आहे। आणि आता हे सर्व जर टॉपिक बघितले आपण, प्रत्येक विषय 15 प्रश्न असतील, म्हणजे जर आपण बघितलं यामध्ये 60 प्रश्न। आता लक्षात ठेवा बरं का, आपल्याला महत्त्वाचं काय करायचं आहे की नेमकं सिलेबसचं आपल्याला डिवायडेशन करायचं, कशा पद्धतीने सिलेबस आहे, आपल्याला कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा आहे, हे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे। 60 प्रश्न जे आहेत हे जर आपण बघितलं तर आपले रेग्युलर जे सरळ सेवेचे सब्जेक्ट असतात त्यामधून आहे। आता सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो म्हणजे आपला आहे तांत्रिक घटक, आणि यावर किती प्रश्न आहेत, 40 प्रश्न। 40 प्रश्न म्हणजे किती झाले, 80 गुण, कारण की एक प्रश्न आपल्याला माहिती आहे 2 गुणांसाठी असतो। जर आपण बघितलं हा पेपर 200 गुणांसाठी आहे, बरोबर आहे। त्यातले 120 गुण या 4 विषयांसाठी आहेत आणि याचा अभ्यास आपला बऱ्याच जणांचा असतो। आपण बरेचसे सरळ सेवेचे पेपर देतो, त्यामुळे हा जो सिलेबस आहे किंवा हा जो पेपर आहे किंवा हे जे टॉपिक आहेत याविषयी आपल्याला काय असतं, बहुतांश आपल्याकडे स्टडी मटेरियल देखील अवेलेबल असतं, त्याचबरोबर आपला अभ्यास पण असतो। परंतु सर्वात महत्त्वाचा आणि तुमचं सिलेक्शन डिसाईड करणारा टॉपिक कोणता आहे, तो आहे आपला तांत्रिक घटक किंवा टेक्निकल सब्जेक्ट, बरोबर आहे। याला 80 गुण आहेत आणि हे जर बघितलं तर याचा आपला एकतर महत्त्वाचा सिलेबस जर आपण बघितलं, अभ्यासक्रम ज्या पद्धतीचा आहे तर मार्केटमध्ये जास्त बुक्स अवेलेबल नाही, जास्त आपल्याला त्याविषयी डिटेलमध्ये माहिती सुद्धा नाही, किंवा महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे याचं स्टडी मटेरियल खूप कमी प्रमाणात अवेलेबल आहे। मग आपण याचा तरी पण अभ्यास कसा करू शकतो, काय आपल्याला स्ट्रॅटेजी ठेवायची आहे आणि हा पेपर पास व्हायचा आहे, याविषयी आपण काय करणार आहे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। इथपर्यंत तुम्हाला सर्वांना समजलं? हे फक्त मी जस्ट ओव्हरलुक दिलं तुम्हाला। 100 क्वेश्चन आहेत, किती, 200 गुणांसाठी, त्यातले 60 जे प्रश्न आहेत मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि GK म्हणजे आपले सरळ सेवेचे, आणि 40 प्रश्न म्हणजेच 80 गुण जर बघितले टेक्निकल। आता यासाठी लक्षात ठेवा, तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही म्हणजे लँग्वेज मध्ये क्वेश्चन असणार आहेत, तिथं या ठिकाणी सुद्धा असणार आहे। हे सर्व आता आपण बघितलंय। आता महत्त्वाचा आपला जो पॉइंट आहे, आपण जास्त काय करणार आहे, महत्त्वाच्या पॉइंट कडे जास्त डिस्कस करणार आहे, तो म्हणजे आपला तांत्रिक घटक। एकदा बघून घेऊया त्याचा सिलेबस नेमकं कसा आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने त्याचा अभ्यास हा करायचा आहे। आलं लक्षामध्ये? बघूयात आता महत्त्वाचं समुदाय आरोग्य नर्सिंग। आता जे नर्सिंग आहे किंवा परिचारिका ही जी पोस्ट आहे त्याचं बेसिक आपलं क्लिअर असणं गरजेचं आहे बरं का। त्याच्या बेसिक वर देखील आपल्याला प्रश्न विचारणार आहे। नेमकं हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, समुदाय आरोग्य नर्सिंग याची व्याख्या काय आहे, त्याचबरोबर त्याचे प्रकार काय आहे, त्यांची तत्व काय, प्रिन्सिपल्स नेमका कोणकोणत्या पद्धतीचे आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे वेगवेगळे कार्य काय आहे, त्यांची व्याप्ती काय आहे, यावर तुम्हाला प्रश्न काय केला जाऊ शकतो, विचारला जाऊ शकतो। आता ही जर तुम्ही स्लाइड बघितली तर या स्लाइडवरून एक गोष्ट आपल्या काय लक्षात येते, आपल्याला बेसिक महत्त्वाचं आहे। आलं लक्षामध्ये? बेसिक क्लिअर करायचे आपल्याला, बेसिक पासून अभ्यास करायचा। डायरेक्ट म्हणजे कसे क्वेश्चन येतात काय, तो नंतरचा पार्ट राहिला आपला।
परंतु अभ्यास करताना आपल्याला टेक्निकलचा अभ्यास करताना बेसिक सर्व माहिती असणं गरजेचं आहे. काय नेमकं डेफिनेशन आहे, कशा पद्धतीने कार्य चालतं, त्याचप्रमाणे नेमकं जे कार्य आहे हे समुदाय नर्सिंगचं किंवा जे आपली ही पोस्ट आहे त्याचं नेमकं कशा पद्धतीने कार्य चालतं, नेमकं त्यांचं व्याप्ती काय आहे, त्यांचे उद्दिष्ट काय आहेत, तत्व काय आहेत आणि प्रकार काय आहेत हे आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. क्लिअर सध्या. त्याचबरोबर आता सध्या जर आपण बघितलं समुदाय आरोग्य नर्सिंग मध्ये सध्याचा कल काय आहे याविषयी सुद्धा आपल्याला विचारलं जातं. या स्लाइडला मी काय म्हणेल, बेसिक. आलं लक्षामध्ये? म्हणजे पहिल्या एका स्लाइड मध्ये तुम्हाला काय कळालं की आपल्याला बेसिक सर्व क्लिअर करणं खूप जास्त आवश्यक आहे. क्लिअर सर्वांना? त्यानंतर प्रक्रिया काय आहे आणि परिचारिका ज्या नर्स आहेत त्यांची यामध्ये कशा प्रकारची भूमिका आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर आलं लक्ष थोडक्यात की नेमकं काय भूमिका आहे, नेमकं कशा पद्धतीचं कार्य असेल, हे झालं बेसिक. यावर आपल्याला प्रश्न विचारतील का? 100% प्रश्न हे विचारले जाणार आहेत. क्लिअर आहे? चलो आता आपण जाऊयात पुढे. आरोग्य शिक्षण व संवर्धन. आलं लक्षामध्ये? आता आरोग्य शिक्षण जर आपण म्हटलं तर याचा नेमकं काय इतिहास आहे, कधीपासून आपण नेमकं याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली, त्यामधील महत्त्वाचे टप्पे काय काय असतील, त्याचप्रमाणे महत्त्वाच्या कोणकोणत्या यासाठी प्रयत्न झालेले आहेत हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. क्लिअर आहे? त्याचं महत्व काय आहे, उद्दिष्ट काय आहे, प्रकार काय आहेत, महत्वाचे पैलू काय आहेत, आरोग्य शिक्षणाचे वेगवेगळे आपण स्तर किंवा लेवल्स म्हणतो ते सुद्धा यामध्ये आपल्याला शिकायचे आहेत. मग मूलभूत तत्व काय असतील, त्यानंतर गरज काय, दृष्टिकोन. आता मी हे सर्व का सांगतोय, हे सुद्धा काय झालं आपलं बेसिक झालं. आलं लक्षामध्ये? खूप जास्त प्रश्न काय असतात ना, आपल्याला बेसिक वर जास्त प्रश्न विचारतात. आपण देतो बेसिक सोडून आणि जास्त ऍडव्हान्स लेवलचं आपल्याला काय जास्तच वेगळंच काहीतरी अभ्यासायचं असतं, शिकायचं असतं. बरोबर आहे? परंतु बेसिक क्लिअर असल्याशिवाय आपल्याला पुढे जायचं नाही. समजलं सर्वांना? पहिल्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, समुदाय आरोग्य नर्सिंग. बरोबर आहे? आलं लक्षामध्ये? कम्युनिटी हेल्थ नर्सिंग यामध्ये नेमकं याचं बेसिक काय ते एकदा शिकायचंय. दुसऱ्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला काय सांगितलंय, या ठिकाणी हेल्थ प्रमोशन किंवा आरोग्य शिक्षण जे आहे आपलं त्याविषयी नेमकं आपल्याला काय काय शिकायचंय, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं काय आहे, त्यातले महत्वाचे घटक काय आहेत हे या ठिकाणी मी तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे जर आपण बघितलं पोषण व आहार, आता हे आपल्याला महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो. पोषण आपल्या म्हणजे शरीराला पोषणासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यकता असते जर आपण बघितलं, आपल्याला माहिती आहे आपल्याला कर्बोदके असतील, प्रथिने असतील, मेद असतील, त्यानंतर जर आपण बघितलं जीवनसत्व असतील, क्षार, खनिजे असतील, आपण त्याला मिनरल्स म्हणतो. बरोबर आहे? या सर्वांची आवश्यकता असते. मग त्यांच्याविषयी बेसिक प्रश्न आपल्याला विचारतील, कशामधून आपल्याला प्रोटीन मिळतं, त्यानंतर कशामधून आपल्याला मेद मिळतं. बरोबर आहे? त्याचबरोबर आपल्या शरीराची किती ऊर्जेची गरज ते भागवतात, जीवनसत्व कोणते, त्यांचे प्रकार कोणते, त्याचबरोबर कशातून कोणतं जीवनसत्व मिळतं, हे सर्व प्रश्न आपल्याला कशाला यातून येणार आहे. तुमच्या लक्षात येतंय ना? नेमकं महत्वाचा पॉईंट मला काय सांगायचा आहे, सिलेबस आणि त्यातून आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे घटक आहेत हे आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित शिकायचं आहे. पोषण, आता पोषणाचे प्रकार, कोणकोणत्या प्रकारचे पोषण असतात हे आपल्याला व्यवस्थित शिकायचं आहे. त्यानंतर कुपोषण म्हणजे काय, आलं लक्षामध्ये? कुपोषण म्हणजे काय, त्याचबरोबर कुपोषणाची कारण काय, कुपोषणावर उपाय काय आणि कुपोषणाचे प्रकार काय, हे सर्व आपल्याला काय करायचंय यामध्ये डिटेलमध्ये शिकायचं आहे. चौरस आहार म्हणजे काय आहे, पोषण द्रव्य म्हणजे काय, त्यानंतर पोषण द्रव्य वेगवेगळे जे पण आपले पोषण द्रव्य आहेत, आता जे मी सांगितलं ना प्रथिन, मेद वगैरे, क्लिअर आहे? ते आपल्या शरीराला किती आवश्यकता आहे, ते कमी झाले तर काय होऊ शकतं, त्यांच्या अभावाने कोणते आजार होतात, हे सर्व कशामध्ये यामध्ये आपल्याला शिकायचे. त्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातील. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे काय, सरकारी उपाययोजना. नेमकं सरकार काय करतंय, सरकार काय करतंय म्हणजे लहान मुलांच्या आरोग्यासाठी काय करतंय, त्यांना पोषण व्यवस्थित मिळवण्यासाठी काय करतंय. जसं आपल्याला माहिती आहे मध्यान्ह आहार योजना, भोजन योजना किंवा शाळेमध्ये मुलांना जे पण मिळतं मध्यान्ह भोजन वगैरे, त्यांचे पोषण वाढवण्यासाठी सरकार काय काय उपाययोजना करतंय. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं महिलांच्या आरोग्यासाठी सरकारने वेगवेगळ्या कोणत्या उपाययोजना करतंय, प्रामुख्याने यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, महिला व बालकांसंबंधीच्या महत्वाच्या उपाययोजना लक्षात ठेवायच्या आहेत. कोणकोणत्या स्कीम आणल्या गव्हर्नमेंटने, कोणकोणत्या योजना आहेत हे आपल्याला यामध्ये शिकायचंय. क्लिअर सर्वांना? हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ हे बनवत राहणार आहोत. कुणीही टेन्शन घ्यायचं नाही, फक्त व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला एक व्यवस्थित अंदाज येईल की नेमकं या परीक्षेला आपल्याला कसं सामोरं जायचंय, कशी तयारी करायची, यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. क्लिअर सर्वांना? जर आता पुढे बघितलं आपण तर मानसिक आरोग्य जर म्हटलं तर आजच्या काळामध्ये जर बघितलं तर एकदम आपलं फास्ट जीवन झालेलं आहे, धकाधकीचं जीवन म्हणतो त्याला आपण. इकडून तिकडे पळतोय, नुसतं प्रत्येक जण पळतच राहतोय. शहरांमध्ये गर्दी वाढलेली आहे. बरोबर आहे? त्यानंतर लहान मुलांवर सुद्धा ताण पडतोय, अभ्यासाचा ताण. आधी जर आपण बघितलं तर 6 वर्ष झाल्यानंतर मुलांना शाळेमध्ये वगैरे टाकलं जायचं. आता लहानपणापासून म्हणजे या सर्व गोष्टी वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आरोग्य, मग त्यामध्ये कुणाचं बालवयातील मानसिक आरोग्य, लहान मुलांचं मानसिक आरोग्य,
कशा पद्धतीचं आहे, कशा पद्धतीने आपण ते व्यवस्थित ठेवू शकतो, त्या काय काय तक्रारी आहेत हे आपल्याला यामध्ये शिकायचंय. त्याचबरोबर आता जर बघितलं उदासीनता म्हणजे हे सर्व घटक आपल्याला यामध्ये आपण त्याविषयी बोलणार आहोत. आता दारू पिणं वगैरे हे सर्व याचे ना म्हणजे कशा प्रकारे मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक काय, लक्षात ठेवा. मानसिक आरोग्य धोक्यात कशामुळे येते, मानसिक आरोग्यावर कोणते घटक परिणाम करतात आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी काय उपाययोजना असायला पाहिजे, हे काय याचं आपलं हे पॉइंट शिकणं महत्वाचं आहे. जर आपण बघितलं मानसिक आरोग्याचं वर्गीकरण आपण कशा पद्धतीने करू शकतो हे सुद्धा आपल्याला या सिलेबस मध्ये आहे, आपल्याला शिकायचं आहे. मी जो अशा पद्धतीने सिलेबस घेतलाय की ज्यावर प्रश्न 100% आपल्याला विचारले जाणार. किती प्रश्न आहेत, 40. गुण किती आहेत, 80. म्हणजे डिसाईड करणारा फॅक्टर कोणता आहे, तुम्ही आधी म्हणजे तुमचं सिलेक्शन होणार की नाही हे डिसाईड करणारा फॅक्टर जर आपण बघितलं प्रामुख्याने कोणता आहे, हे 40 टेक्निकल प्रश्न. हे तुम्हाला व्यवस्थित लक्षातच ठेवायचंय. हे 40 प्रश्न 80 गुण आपल्याला जितके जास्त मिळतील तितके आपण पास होण्याची शक्यता जास्त. का, कारण की जे मी सांगितले 60 प्रश्न ते कॉमन आहेत, सरळ सेवेचे सर्वांना माहिती. क्लिअर आहे. चलो आपण काय करूयात, पुढे जाऊयात. आता महत्वाचं आता मी तर हा सिलेबस सांगतोय, अशा प्रकारचा सिलेबस आहे. खूप जास्त स्टडी मटेरियल कमी अवेलेबल आहे. त्याचबरोबर मग आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न येतील हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने कसा अभ्यास करायला पाहिजे, राहिलेल्या वेळेमध्ये कशी आपण तयारी करायची आहे, या सर्व प्रश्नांचं उत्तर म्हणजे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने एक नवीन बॅच लॉन्च केली विद्यार्थी मित्रांनो. JNM नर्स परिचारिका ही जी बॅच आहे ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे, तुम्हाला 60 प्रश्नांची तयारी तर आपण करूनच घेणार. ते जे सांगितले ना गणित बुद्धिमत्ता, GK GS, इंग्लिश मराठी याची तयारी आपण करणार. प्रामुख्याने हा जो टेक्निकल सब्जेक्ट आहे ज्यामध्ये किती आहेत, 40 प्रश्न आहेत. किती, 40 प्रश्न. या विषयाची देखील आपण तयारी या बॅच मध्ये पुरेपूर करून घेणार आहे. सर्व लेक्चर जर आपण बघितले लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पद्धतीची ही बॅच असणार आहे. आपले सर्व लेक्चर हे जे तांत्रिकचे लेक्चर आहे सर्व लाईव्ह पद्धतीने होतील. त्याचबरोबर महत्वाचं जास्तीत जास्त तुमच्याकडून प्रश्न उत्तरांची तयारी करून घेतली जाईल. सर्व शिक्षकांचे नंबर तुमच्याकडे असतील, तुम्ही कोणत्याही वेळी त्यांना कॉल मेसेज करू शकता. तुमचं जर काही कोणत्याही सिलेबस मध्ये तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील, तुम्हाला PDF स्वरूपात नोट सुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहे. महत्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे. आलं लक्षामध्ये, बघा म्हणजे सर्व सिलेबस कव्हर करून घेणार, प्रश्न उत्तरांची जास्तीत जास्त तयारी करून घेणार, PDF नोट्स प्रोव्हाइड करणार आणि टेस्ट सिरीज. आलं लक्षामध्ये, कारण की टेस्ट सिरीज सुद्धा खूप महत्वाच्या असतात. आपण जो अभ्यास केलाय कशा पद्धतीने पूर्ण आहे आणि आपला अभ्यास किती झालाय हे आपण कशातून समजू शकतो, टेस्ट सिरीज मधून. टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायचं आणि पेपरला जायचंय हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्यांना ही बॅच जॉईन करायची त्यांनी लक्षात ठेवा 96 89 66 56 11 96 89 66 56 11 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता किंवा तुम्ही उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ऍप डाउनलोड करायचंय. त्यावर बॅच अवेलेबल आहे. लवकरात लवकर बॅच सर्वांनी जॉईन करून घ्यायची आहे. क्लिअर आहे. चलो तर पुढे जर तुम्ही बघितलं महत्वाचं 6 महिन्याची जर तुम्ही बॅच जॉईन केली तर 1999 म्हणजे 2000 रुपयाची तुमची फी असेल आणि 1 वर्षाची जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर 2500 रुपये एवढी याची फी असणार आहे. अतिशय महत्वाची बॅच आहे. आता सध्या फक्त नागपूर महानगरपालिकेच्या जागा आल्यात, हळूहळू सर्व तुम्हाला काय या जागा येणार आहेत आणि परीक्षाभिमुख सर्व तयारी करून घेतली जाईल. तुम्ही आपले जुने व्हिडिओ बघू शकता, उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या YouTube चॅनलवर आहेत. कशा पद्धतीने शिकवलं जातं, कशा पद्धतीने प्रॅक्टिस करून घेतली जाते ते एकदा बघा आणि नक्की बॅच जॉईन करा, कारण की या बॅचचा तुम्हाला 100% फायदाच होणार आहे. क्लिअर आहे. चलो आता आपण काय करूयात, पुढचा जो सिलेबस आहे तो बघूयात. आता आहे मानवी शरीर. आता हा कोणता टॉपिक झाला, आपला सायन्स मधला टॉपिक झाला. नेमकं जे आपलं शरीर आहे त्याविषयी यामध्ये आपल्याला शिकायचंय. बरोबर आहे. पेशी, ऊती, ग्रंथी, चेतासंस्था, प्रजनन संस्था हे सर्व आता आपल्याला माहिती आहे. जसं की कोणत्याही मूलद्रव्याचा, कोणत्याही पदार्थाचा सर्वात छोटा भाग कोणता असतो, अणू असतो, याला आपण ॲटम असं म्हणतो. त्याच पद्धतीने मानवी शरीर कोणत्याही सजीवाचा सर्वात छोटा भाग कोणता असतो, पेशी. लक्षात ठेवा. बरोबर आहे की नाही. आपल्याला माहिती आहे काय सर्वात छोटा भाग कोणता, पेशी. पेशींपासून काय बनतं, ऊती बनतात. म्हणजे सेल असतात, सेल पासून ऊती म्हणजे टिश्यू बनतात, त्यापासून आपलं अवयव बनतं. बरोबर आहे. अवयव बनल्यानंतर अवयव संस्था बनते, त्यापासून अवयव संस्था आणि त्यापासून काय बनतं, पुढे आपलं शरीर बनतं. बरोबर आहे की नाही. मग आपल्याला पेशींचा अभ्यास करायचा आहे, ऊतींचा अभ्यास करायचा आहे, वेगवेगळे जे आपले अवयव संस्था आहेत त्याचा देखील अभ्यास करायचा आहे. महत्वाचं म्हणजे पूर्ण शरीराचा अभ्यास आपण यामध्ये करून घेणार आहोत. पेशी म्हणजे काय, पेशीमधील महत्वाचे घटक काय, आपल्याला माहिती आहे. पेशीमध्ये केंद्रक असतं, तंतुकणिका असतात. बरोबर आहे की नाही. हे सर्व आपल्याला काय करायचंय, डिटेलमध्ये शिकायचं आहे. यावर प्रश्न विचारतात. त्यानंतर ऊती, नेमकं ऊतीचे वेगवेगळे प्रकार कोणते, त्यांचं नेमकं कार्य काय आहे हे आपण सर्व शिकणार आहे. बरोबर आहे.
पेशी एकत्र आले की ऊती बनतात, ऊती एकत्र आले की अवयव बनतो, वेगवेगळे अवयव एकत्र आले की अवयव संस्था बनते, बरोबर आहे. त्यानंतर ग्रंथी आणि संप्रेरक वेगवेगळे नेमकं कोणकोणत्या ग्रंथी आहेत, अंतःस्रावी ग्रंथी कोणत्या झाल्या, बाह्यस्रावी ग्रंथी कोणत्या झाल्या, शरीरातील सर्वात छोटी ग्रंथी कोणती, सर्वात मोठी ग्रंथी कोणती, बरं सांगा बरं. सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की आपल्या शरीरातील सर्वात छोटी ग्रंथी ज्याला आपण ग्लँड म्हणतो कोणती आहे आणि सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे, याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. आपण हे डिटेल मध्ये शिकणार आहे. वेगवेगळे संप्रेरक हार्मोन्स नेमकं कोणकोणते आहेत याविषयी आपल्याला शिकायचंय. मानवी चेता संस्था, आता मानवी चेता संस्थेविषयी डिटेल मध्ये आपल्याला शिकायचंय. कोणकोणते भाग आहेत, कोणत्या भागाचं काय काय काम आहे आपण व्यवस्थित शिकणार आहोत. प्रजनन संस्था याविषयी देखील आपल्याला काय करायचंय, शिकायचंय. कारण की यावर प्रश्न विचारणार का, 100% आपल्याला प्रश्न हे विचारले जाणार आहेत. मानवी शरीराचा अभ्यास करणार, थोडक्यात सायन्स विज्ञानचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. क्लिअर आहे. त्यानंतर अस्थि संस्था, स्नायू संस्था, आपले जे अस्थि संस्था आहे म्हणजे आपल्या शरीराच्या कोणत्या भागामध्ये किती हाडं आहेत, शरीरातील सर्वात लहान हाड कोणतं, सर्वात मोठं हाड कोणतं, कोणत्या भागामध्ये किती हाडं आहेत, त्यांची संख्या काय, कोणत्या हाडाला काय म्हणतात, अशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. रक्ताभिसरण संस्था जी आहे याविषयी देखील विद्यार्थी, ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम जी आहे याविषयी प्रश्न आपल्याला विचारतील. कोणते कोणते भाग असतात, कशा प्रकारे सर्क्युलेट होतं, रक्ताविषयी माहिती आपल्याला यामध्ये शिकायची. पचन संस्था, उत्सर्जन संस्था, श्वसन संस्था, म्हणजे थोडक्यात जर बघितलं मानवी शरीराचा आपल्याला काय करायचं, यामध्ये डिटेल अभ्यास करायचा. वेगवेगळ्या जे आपण सिस्टीम आहेत मानवी शरीरामध्ये, पचन संस्थेचं कार्य कशा पद्धतीने चालतं, त्यात कोणते अवयव आहेत, उत्सर्जन संस्थेचं कार्य कसं चालतं, त्यामध्ये कोणते अवयव आहेत, हे आपल्याला डिटेलमध्ये काय आहे यामध्ये शिकायचं. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे सर्वांना. पुढे सर्वात महत्त्वाचा जर टॉपिक बघितला तर वेगवेगळे आजार. आता आजार बघितले किंवा रोग बघितले विद्यार्थी मित्रांनो, कोणकोणते प्रकारचे आजार आहेत, कशा पद्धतीने होतात, कशामुळे होतात, त्यांच्यावर उपाययोजना काय, हे आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे. क्लिअर आहे सर्वांना. साथीचे आजार आलं लक्षामध्ये. जर आपण प्रामुख्याने बघितलं विद्यार्थी मित्रांनो, काय आपण जर बघितलं आजार काही कसे असतात, एकदम जुनाट आजार असतात. काही आजार असे की वर्षानुवर्ष राहतात, बरोबर आहे की नाही. म्हणजे सपोज एखाद्याला आपण काय म्हणू की डायबिटीज झाला, डायबिटीज हा आजार कसा आहे, डायबिटीज झाला किंवा टीबी झाला किंवा एड्स, हे या पद्धतीचे आजार आहेत हे वर्षानुवर्ष राहतात, बरोबर आहे की नाही. त्याचबरोबर काही आजार काय हे लवकर होतात आणि लवकर बरे होतात. क्लिअर आहे. किंवा त्यामध्ये लवकरात आजार होऊन लगेच मृत्यू देखील होऊ शकतो. मग आपल्याला त्या आजारांविषयी शिकायचंय. किंवा काही आजार काय एका विशिष्ट प्रदेशामध्येच असतात, काही आजार कसे पूर्ण जगभर पसरलेले असतात, काही त्याला आपण साथीचे आजार म्हणतो, याविषयी आपल्याला डिटेलमध्ये शिकायचंय. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आपण ज्याला रोगांविषयी सगळं, विषाणूंमुळे कोणते आजार होतात, जीवाणू म्हणजे आपण म्हणतो ना व्हायरसमुळे कोणते आजार होतात, बॅक्टेरियामुळे कोणते आजार होतात, आदिजीव फंगसमुळे कोणते होतात, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर प्रोटोझोआ आदिजीव ज्यांना आपण म्हणतो त्यांच्यामुळे कोणते आजार होतात, हे डिटेलमध्ये आपल्याला शिकायचंय. कोणता आजार कशामुळे होतो, त्यावर उपाययोजना काय आहे, त्याचबरोबर त्याच्यावर औषध उपचार कोणते, वेगवेगळ्या टेस्ट कोणत्या, शरीरावर त्याचा काय परिणाम होतो, हे सर्व डिटेलमध्ये या आपल्याला स्लाइडमध्ये बघायचं आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला सर्व डिटेलमध्ये एक पॉईंट ना पॉईंट आपण काय करणार आहे, डिटेलमध्ये घेणार आहोत. कोणताही सिलेबस सोडणार नाही. आपला टार्गेट काय ठेवायचं आहे, हे जे 40 प्रश्न आहेत ना याला जास्तीत जास्त कसे आपण बरोबर आणू शकतो, कारण की हे 40 प्रश्न तुमचं गेम चेंजर ठरणार आहे. सिलेक्शन होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे कोणते, हे 40 प्रश्न ठरणार आहे. म्हणजे आपण त्या 60 प्रश्नांची तयारी व्यवस्थित करून घेणारच आहे. प्रत्येक विषयासाठी आपल्याकडे वेगळे शिक्षक आहेत. सगळे शिक्षक काय करणार, तुम्हाला डिटेलमध्ये त्यांचा सब्जेक्ट शिकवणार. आपण सर्व विषय व्यवस्थित शिकायचे. हा जो टॉपिक आहे तुम्हाला सर्व एकाच ठिकाणी मिळणार आहे. बॅच पण एकाच ठिकाणी, पीडीएफ नोट सुद्धा एकाच ठिकाणी, टेस्ट सिरीज म्हणजे तुमचं सर्व स्टडी मटेरियल एकाच ठिकाणी काय होईल, मिळून जाणार आहे. क्लिअर सर्वांना. त्यानंतर असंसर्गिक आजार कोणते असतील, रोगाची व्याख्या काय, आरोग्य म्हणजे काय, रोग म्हणजे काय, हे आपल्याला या ठिकाणी शिकायचंय. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, संक्रमणानुसार रोगाचे नेमकं कोणकोणते प्रकार आहेत, जे थोडक्यात सांगितलं ते, आजारावर कोणकोणते कोणकोणते घटक हे काय परिणाम करतात, जनुकीय आजार कोणते, अनुवंशिक आजार कोणते. आपल्याला माहिती आहे काही आजार आहे ना विद्यार्थी मित्रांनो, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुद्धा ऍज इट इज येतात, बरोबर आहे की नाही. मग ते आजार कोणते, त्याविषयी आपल्याला डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे. क्लिअर सर्वांना. जीवनसत्व, वेगवेगळे जीवनसत्व त्यांच्या अभावामुळे कोणते आजार होतात, जसं आपल्याला माहिती आहे, थोडक्यात सांगतो इथं फक्त बरं का. अजीवनसत्व आहे, कोणकोणते आहेत आपल्याला प्रश्न, आहे, त्यानंतर ब आहे, क आहे, ड. असं थोडक्यात जर आपण बघितलं, अजीवनसत्वामुळे काय होतं, रातआंधळेपणा होतो. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. रातआंधळेपणा किंवा झिरोडर्मा आहे, झिरोफ्थॅल्मिया आहे, असे वेगवेगळे आजार कोणते कशामुळे होतात, अजीवनसत्वामुळे, बरोबर आहे. डोळ्याला प्रॉब्लेम येतो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ब जीवनसत्वाच्या अभावाने कोणता होतो, बेरी हा आजार होतो, बरोबर आहे की नाही. क जीवनसत्वाच्या अभावाने काय होतो, स्कर्वी आजार होतो. आणि ड मुळे काय होतो, मुडदूस, हा लहान मुलांमध्ये होणारा
आजार आहे, ज्याला आपण रिकेट्स असं देखील म्हणतो, बरोबर एक नाही. मग स्कर्वीमध्ये काय होतं, हिरड्यातून रक्त वगैरे येणं असे प्रकार होतात. म्हणजे आपल्याला काय करायचंय, हे जे सर्व जीवनसत्व आहेत यांची नावं काय आहे, कशातून मिळतात, त्यांच्या अभावाने कोणते आजार होतात, हे सर्व शिकायचे, बरोबर आहे. जसं की आपल्याला माहिती आहे अजीवनसत्वाला आपण काय म्हणतो, रेटिनॉल असं म्हणतो. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व शिकायचे आहेत. क्लिअर सर्वांना. मग आपण जर बघितलं ब ला काय, ब चे वेगवेगळे टाईप आहेत. त्यानंतर क ला आपण ऍस्कॉर्बिक ऍसिड म्हणतो, ड ला कॅल्सिफेरॉल असं म्हणतो. हे सर्व शिकायचंय, बरोबर आहे. जसं की रक्त गोठण्यामध्ये के जीवनसत्व कामाला येतं, हे सर्व डिटेलमध्ये आपल्याला शिकायचं आहे, कारण की त्यावर प्रश्न ऍज इट इज विचारतील. समजतं सर्वांना. मी फक्त तुम्हाला एक्झाम्पल देत आहे, कशा पद्धतीने आपण सिलेबस बघणार आहोत, कसा कव्हर करणार आहे आणि सिलेबसला कोणत्या पॉईंट मधले सब पॉईंट काय काय आहेत, हे माझा या ठिकाणी सांगण्याचा एक उद्देश आहे. क्लिअर आहे सर्वांना. मग हे सर्व जे आजार आहे त्यांच्यावर नियंत्रण कसं ठेवलं जातं, त्यानंतर आजार निर्मूलन कसं केलं जातं, बरोबर आहे. जसं की आता आपण जर बघितलं वेगवेगळे आजार आहेत आणि त्यांच्या ते आजार बरे करण्यासाठी की त्या आजारांना कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम गव्हर्नमेंटने चालू केले. जसं की आपल्याला काय माहितीये, डॉट्स हा उपक्रम कशासाठी चालू केला होता गव्हर्नमेंटने, क्षयरोग नियंत्रण करण्यासाठी, बरोबर आहे. मग पोलिओसाठी काय काय प्रयत्न केले, एड्स निर्मूलनासाठी किंवा एड्सवर काय काय उपाययोजना केल्या, कोरोना होता त्याविषयी माहिती, हे सर्व डिटेलमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर सर्वांना. पुढे जर बघितलं आता तर सामुदायिक आरोग्य, त्याविषयी काय समस्या आहेत, त्याचं व्यवस्थापन काय आहे, त्याचबरोबर त्याचं नेमकं प्रथमोपचार म्हणजे काय, हे खूप महत्वाचं बरं का. प्रथमोपचार म्हणजे काय, संदर्भ सेवा म्हणजे काय, प्रथमोपचाराची व्याप्ती काय, हे सर्व आपल्याला शिकायचे. जो पण सिलेबस आहे ना, याची पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो, तुम्ही एकदा बघून घ्या. सिलेबस एकदा सर्वांनी व्यवस्थित बघून घ्या. यावर आपण लवकरात लवकर 1-2 डेमो लेक्चर देखील युट्यूबला घेणार आहोत. क्लिअर सर्वांना. समजलं. मग हे सुद्धा आपल्याला काय करायचंय व्यवस्थित, यामध्ये फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचाराविषयी आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. समजलं सर्वांना. क्लिअर आहे. मग बाल आरोग्य शुश्रूषा म्हणजे बाल आरोग्याविषयी वेगवेगळी माहिती, म्हणजे अर्भक नर्सिंग म्हणजे काय, अर्भकाचं वजन किती असतं, अर्भकाविषयी सर्व छोट्या छोट्या बाबी आपल्याला यामध्ये शिकायच्यात, बरोबर आहे. मग अकालतत्वाचे कारण काय असेल, मातेला आणि म्हणजे बालकाची कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, त्या मातेला काय काय सूचना द्यायला पाहिजे, त्यांनी कोणकोणत्या पद्धतीने कशी काळजी घेतली पाहिजे, हे सर्व या ठिकाणी आहे. क्लिअर आहे. श्वसन केंद्राचे नेमकं काय कार्य आहे, हे सर्व आपण यामध्ये शिकणार. सर्वांना समजतोय ना. महत्वाचं फक्त आपण बघा एक एक पॉईंट मी डिटेलमध्ये काय घेतोय, कारण की हे आपल्याला शिकायचंय आणि यावर प्रश्न 100% येणार आहे. क्लिअर सर्वांना. चलो आता आपण काय करूयात, पुढे जाऊयात. बाल आरोग्य. मग बाल आरोग्य, बालकांची वाढ होण्यासाठी कोणकोणते घटक महत्वाचे आहेत, त्यांचा विकास होण्यासाठी कोणते घटक महत्वाचे आहेत, काय काय त्यांची कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, लसीकरण कसं असलं पाहिजे, त्यांना कधी कोणत्या गोष्टी म्हणजे खाण्याची वगैरे सर्व काळजी आपण यामध्ये बघणार आहोत. क्लिअर सर्वांना. बाल संगोपन कसं असेल, बालरोग सेवा कशी असेल, बाळांपण डिलिव्हरीमध्ये नेमकं कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, काय काय त्यासाठी सुद्धा औषधोपचार आहेत, कोणत्या लसी आहेत, काय त्या मातेने देखील काळजी घेतली पाहिजे, हे सर्व आपल्याला यामध्ये बघायचंय. हा तुमच्या सिलेबसचा भाग आहे. क्लिअर सर्वांना. हे आपण यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर प्रसविका व प्रसूती संबंधी म्हणजे जर आपण बघितलं जी गर्भवती माता असेल तर आणि म्हणजे डिलिव्हरी लक्षामध्ये बाळांपण, यामध्ये वेगवेगळे कोणकोणते घटक येतात, त्याचबरोबर त्याविषयी सर्व माहिती आपल्याला परीक्षेला विचारली जाऊ शकते. मासिक पाळी व्यवस्थापन आपल्याला शिकायचंय, गर्भधारणेविषयी शिकायचंय, गरोदरपणामध्ये त्या मातेमध्ये नेमकं कोणकोणत्या प्रकारचे बदल होतात, शारीरिक बदल ते आपल्याला शिकायचे आहेत. गर्भ आणि गर्भाचा विकास, नेमकं गर्भाचा विकास कसा कसा होत जातो, हे सुद्धा परीक्षेसाठी महत्वाचे पॉइंट आहेत. ते सर्वांनी लक्षात ठेवा. मानसिक गुंतागुंत व उपाय म्हणजे ज्या पद्धतीने गर्भावस्थेमध्ये मातेमध्ये शारीरिक बदल होत जातात, त्याचप्रमाणे मानसिक देखील बदल होतात. मानसिक गुंतागुंत काय असेल, त्यावर कशा पद्धतीने उपाययोजना करू शकतो, हे आपल्याला यामध्ये महत्वाचं बघायचंय. क्लिअर आहे सर्वांना. चला पुढे जर बघितलं, माता व बालकांचे आरोग्य, बाल विकास, माता आरोग्य आणि बालकांचं आरोग्य म्हणजे याविषयी प्रामुख्याने लक्षात ठेवा. जास्तीत जास्त फोकस जर आपण बघितलं ना, माता आणि बालक यांच्याविषयी आपल्याला शिकायचंय. आयसीडीएसचा जो सिलेबस असतो ना किंवा आयसीडीएसचे जे कार्य असतात ते आपल्याला या ठिकाणी खूप महत्वाचे ठरणार आहेत. क्लिअर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जर आपण बघितलं, बालकांविषयी त्याचबरोबर महिलांविषयी ज्या पण वेगवेगळ्या योजना आहेत त्या व्यवस्थित आपल्याला करणं गरजेचं आहे. आता याविषयी प्रत्येक ठिकाणी काय गव्हर्नमेंटने, प्रत्येक राज्य सरकारने म्हणा किंवा आपल्या केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजना आणलेल्या असतात, त्याविषयी आपण डिटेलमध्ये काय करू शकतो, बघू शकतो. क्लिअर आहे. बालविकास, बालक व माता यांच्या आरोग्याची काळजी, त्याचबरोबर बाल विकासाच्या वेगवेगळ्या कोणकोणत्या अवस्था आहेत, त्याचे पैलू कोणकोणते आहेत आणि माता आणि बालकांच्या आरोग्याविषयीची सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची. सांगितलं की नाही, सरकारच्या सर्व उपाययोजना म्हणजे कोणकोणत्या योजना आहेत हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. कोणकोणत्या स्कीम गव्हर्नमेंटने आणलेल्या आहेत खास मुलांच्या, बालिकांच्या, मुलींच्या, महिलांच्या
आरोग्याविषयी. क्लिअर आहे? हे आपण काय करूयात, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूयात. आणि पुढे आहे औषधशास्त्र, ज्यामध्ये जंतुसंसर्ग आणि त्याचे मार्ग, हे आपल्याला जंतुसंसर्ग आणि त्याचे संसर्गाचे मार्ग हे आपल्याला शिकायचे. सार्वत्रिक लसीकरण कार्य, लसीकरण हा टॉपिक खूप जास्त महत्वाचा आहे. लसीचे वेगवेगळे कोणते प्रकार असू शकतात याविषयी आपण बघूयात. त्याचबरोबर लसीकरण कशा पद्धतीने केलं जातं, आपल्याला माहिती आहे कोणत्या महिन्यामध्ये कोणती लस दिली जाते, कोणत्या वयामध्ये कोणती लस दिली जाते, कोणत्या लसीचं म्हणजे कशा पद्धतीने दिली जाते, हे सर्व आपल्याला काय महत्वाचं आहे. हे प्रश्न डायरेक्ट विचारतात, कोणत्या आजारावर कोणती लस आहे, ती कधी दिली जाते, हे खूप जास्त महत्वाचं आहे. लसींची वैशिष्ट्य काय, टप्पे, जसं मी सांगितलं ना, किती महिन्यानंतर बाळ, 3 महिने झाल्यावर कोणती, लगेच बाळ जन्माला आल्यानंतर कोणती लस आहे, 1 वर्षानंतर कोणती आहे, असे आपल्याला काय सर्व बाबी कशामध्ये शिकायच्या, लसीकरणामध्ये. हा सुद्धा तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचा टॉपिक या ठिकाणी असणार आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. पुढे जर आपण बघितलं औषधशास्त्र, आता काय झालं, लस झालं, आणि दुसरं आहे इंजेक्शनचे प्रकार, म्हणजे इंजेक्शन विषयी आपल्याला डिटेलमध्ये शिकायचंय. इन्सुलिनचे प्रकार, इन्सुलिन इंजेक्शन जे आहे त्याचे प्रकार, वेगवेगळ्या हेल्पलाईन नंबर असतील त्याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो. टाकाऊ वस्तूंचे नेमकं कशा पद्धतीने वर्गीकरण केले जातं आणि त्यांची कशा पद्धतीने विल्हेवाट लावली जाते, हे सर्व जे आतापर्यंत आपण बघितलंय हा सिलेबस, मला असं वाटतं की हा सिलेबस आपला या ठिकाणी संपलेला आहे. समजलं सर्वांना? सिलेबस खूप जास्त मोठा आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि याविषयी जर तुम्हाला सर्व आता आपल्याला अभ्यास तर करणं गरजेचं आहे, कारण की 40 प्रश्न 80 गुण, बरोबर आहे, जवळपास खूप निम्म्याला निम्मा जरी म्हटलं तरी वेटेज कशाला आहे, या टॉपिकला आहे, बरोबर आहे की नाही. 80 निम्म्या प्रॉपर निम्म नाही होत, पण तरी पण 80 म्हणजे खूप जास्त वेटेज झालं. मग आपल्याला हे सर्व लेक्चर व्यवस्थित बघायचे, त्याचबरोबर सर्व माहिती आपली एका ठिकाणी आपण कंपाईल करणार आहोत, सर्व त्याच्या नोट्स बनवणार आहेत, जेणेकरून तुम्हाला फक्त लेक्चर व्यवस्थित बघायचे आहेत, त्याची रिव्हिजन प्रॉपर करायची आहे, त्यानंतर नोट्स वाचायच्या, जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला कसे बरोबर येतील हा आपल्या या ठिकाणी मुख्य उद्देश आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपण टेस्ट सिरीज सुद्धा देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला या सर्व बाबी क्लिअर होतील, बरोबर आहे. आलं लक्षात सर्वांना? कुणाचा काही जरी प्रश्न असेल तर नक्की सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, त्याचं आपण 100% तुम्हाला उत्तर देणार आहोत. आणि ही बॅच आपली लवकरात लवकर जॉईन करून घ्या, कारण की या बॅचचा फायदा तुम्हाला या परीक्षेसाठी, त्याचबरोबर आगामी ज्या पण महानगरपालिकेच्या जाहिराती येते JNM साठी, त्यामध्ये 100% होणार आहे. हे सर्वांनी काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. जर तुम्ही JNM ची तयारी करत असाल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की रेग्युलर बेसिसवर आता आपले व्हिडिओ या ठिकाणी येत राहणार आहेत. आपण 1-2 डेमो लेक्चर देखील घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने शिकवलं जातं, महत्त्वाचे टॉपिक काय आहे, आणि त्याला आपण कशा पद्धतीने काय करू शकतो, पूर्ण करू शकतो सिलेबस, आणि आपण पास होऊ शकतो. आलं लक्षामध्ये? चलो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद. नक्की लेक्चरला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला त्यावर मिळतील. वेगवेगळ्या PDF असतील त्या सुद्धा आपण त्यावरच पाठवत असतो. क्लिअर आहे सर्वांना? थँक्यू सो मच. बाय. भेटूयात नवीन अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.